नमस्कार. आज आपण पाहणार आहोत एक नवीन कथा. कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग कथेला सुरुवात करूया. आजच्या कथेचे नाव आहे कर्म आणि भावना. एकदा एक बाई गाईला केळे खायला घालत होती, पण गाय ते केळ खात नव्हती. ती बाई परत परत त्या गायीजवळ जाऊन केळे गायीच्या तोंडासमोर नेत होती, पण गाय केळ खायला तयार नव्हती. शेवटी गाय वैतागली आणि ती बाईला शिंगाने मारायला धावली. तशी ती बाई पळून गेली. त्या गायीच्या जवळच एक सांड उभा होता. तो गायीच्या जवळ येऊन बोलला. ती बाई एवढं प्रेमाने खाऊ घालत होती, तर तू का नाही खाल्लंस? तेव्हा गाय म्हणाली, आज तिची एकादशी आहे, म्हणून पुण्य कमावण्यासाठी मला खाऊ घालत होती. एरवी मी तिच्या घरासमोर जाऊन उभी राहते, तर काठी घेऊन मारायला धावते आणि मला हाकलून देते. पुढे गाय बोलली, भुकेल्याला प्रेमाने सुकी भाकरी दिली तरी गोड लागते. जो स्वतःच्या स्वार्थासाठी पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न करतो तो दुर्योधन आहे. जो केवळ आपल्या माणसांचे भले करण्यासाठी पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न करतो तो युधिष्ठिर आहे. आणि जो सर्वांचे भले करण्यासाठी पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न करतो तो श्रीकृष्ण आहे. बोध लक्षात ठेवा, पुण्यकर्म करण्याबरोबर भावना महत्त्वाच्या असतात. कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.